नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात गिधाडे येथील तापी नदीपात्रात 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह 2 दिवसाच्या शोध मोहिमेनंतर आढळून आला. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओतील आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. जय राजपूताना, जय शिवराय. मित्रांनो, मी संदीप उदयसिंग राजपूत, राहणार अहिल्यापूर, उर्फ श्रीकांत राजपूत. मी लोकांसाठी एवढी चांगलं काम केले. माझ्यावरती अन्याय झाला आहे आणि त्या अन्यायामुळे माझ्या घरापर्यंत मॅटर गेलं आहे. माझ्यावरती एका मुलीने खोटा गुन्हा दाखल केला आहे. दोघं मुली माझ्यासोबत कंपनीत काम करतात. एक आशा पावरा, संगीता पावरा. ते मॅटर केलं हे माझ्या पोलीस स्टेशनपर्यंत, शिरपूर पोलीस स्टेशनपर्यंत. आणि या मॅटरमुळे माझ्या घरापर्यंत मॅटर गेल्यामुळे माझ्या दिदीने, माझ्या आईने, यांनी दोघांनी तब्येत खराब केली. मी संदीप राजपूत जे बोलतो ते करून दाखवतो, कारण की मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी समाजामध्ये एवढी कामं चांगली केली. आजपर्यंत माझं काही नाही, पण 11 तारखेच्या दिवशी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल झाला आणि माझी इज्जत गेली कळमसरे गावात. आणि मला कंपनीमधनं बॅन केलं आहे. टेक्स्टाईल पार्क माझ्या बंद करून दिलं आहे. त्यामुळे मला कुठेही कामाला जायची लागू देणार नाही. आणि ही केस दाखल झाल्यानंतर माझ्यावरती पंकीलभाई सेठ कंपनीचे यांनी माझी कंपनी बॅन केली, टेक्स्टाईल पार्क. मी हातमजुरीवाला आहे. माझ्याकडे शेती नाही, काही नाही. माझ्याकडे दुसरा पर्याय काहीच नाही. माझ्यावरती मी आत्महत्या करतो आहे आणि त्या आत्महत्यामागे 5 झोन कारण आहे. त्याच्यात संगीता पावरा, आशा पावरा, कंपनीमधला सुपरवायझर सूरज टेक्निशियन आणि हरेंदर त्याचा भाऊ. कारण की कंपनीत बाहेरच्या लोकांना वाचवू शकता, ज्यांनी कंपनीत मॅटर केलं त्यांना वाचवू शकता. आपले महाराष्ट्रवाले ते महाराष्ट्राच्या मुलाला का वाचवू शकत नाही. माझ्यावर एवढा अन्याय झाला दादा, त्यामुळे मी आत्महत्या करतो आहे. आणि याच्या मागे जे 4 लोक 5 आहे, मी आत्महत्या करतो आहे त्याच्या मागे एवढं कारण आहे. माझ्या आईला, माझी आई एकटी, मला वडील नाही. आणि संगीतासोबत माझा व्यवहार चालू होता. वाटल्यास त्याचा फोनपे चेक करा, तुम्ही काहीही करा, त्याच्यानं माझा व्यवहार चालू होता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कानादेश, जय राजपूताना, जय शिवराय. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. फक्त संदीप राजपूत जो आहे तो स्वाभिमानी जीवन जगणारा व्यक्ती. आजपर्यंत गावात ना कोणाचं माझ्या 1 रुपया आहे ना कंपनीत. मी सगळ्यांसाठी चांगले कामं केले. पण माझ्यावर अन्याय झाला आहे. त्यासाठी हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे आणि आखरी व्हिडिओ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राजपूताना, जय शिवराय. राजपूत माझा मावस भाऊ अहिल्यापूर गावातील परवा 2 दिवस पूर्वी तो घरून निघून गेलेला. त्याने अहिल्यापूर सावर्डे पुलावर जाऊन तिथं आत्महत्या केली होती. म्हणजे गिधाड्या पुलावर आत्महत्या केली. आणि त्याच्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्याच्यात त्याने 5-6 लोकांचं नावं घेतलेली होती. त्याच्यात एक कोणीतरी टेक्स्टाईलचा मालक आहे फंकीलभाई पटेल, ईश्वर भाईदास कोडी, संगीता पावरा, आशा पावरा, एक तो सुपरवायझर आणि एक राठोड म्हणून एक टेक्निशियन आहे. असे त्याने 5-6 लोकांची नावं घेतलेली आहेत. तुम्ही सदर पोलीस स्टेशनला नोंद करायला आलेलो आहे, पण इथं कोणी गुन्हा दाखल करायला तयार नाहीये. त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. आम्हाला फक्त गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही आमची बॉडी घेऊन आम्ही त्याची अंत्यविधी करणार आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.